म्हणता व मोठ्या लाडाला बोलून राहिलीस हो लाडांना तर काय झगडा करू म्हणतात ए काय हे चिकनावर चोपणाला बंद कर मग काय करू मी सांगतो तेवढं काम कर कोणतं बा करशील ना हो हे आताच्या आता लुगडं सोड हा माय म्हणजे हे लोक सोडू आणि या गावामध्ये अशी फिर म्हणतात मारी एकला तशी काय फिर म्हणत हा हे नवीन लुगडं सोड आणि ते पुराणं पातळ आहे का नाही गोदरेज मध्ये हे वापर पुन्हा नवीन काल उघडं घातलं तर मला त्या डोक्यावर कोटचं भूत सवार झालं ते गालाले पावडर होताले लाली आणि ह्या चौरंग मटाट्या घालून तयारी कुठली झाली माझी तयारी झाली मस्ती पटारला जायची शाबाश म्हशे पटारला चालली हा काय नाही म्हशे पटारला कशासाठी चालली तमाशा पाळ चालली हा कोणते कोणते शाहीर आहेत शाहीर आहेत निशांची सुखदेवी बापारे आणि त्यांच्या विरुद्ध दमदार शाहीर ज्यांचा चोहीकडे गाजावाजा होत आहे हा त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वरजी वाघमारे किती वाघ मारले त्यानं त्याचा नंबर देते बरं मला माझ्याकडे त्याला विचारून पाहिजे हो का मला किती वाघ मारलास म्हणतो मला का पागल मारून राहिलीस का तू वाघ मारे कसं बैताळे उंदीर मारी असेल असं नका बोलू उंदीर मारे नाही वाघमारेच आहे वाघमारे आहेत तर तू आपलं नाव बदलावून टाक ना आडनाव काय करू ते वाघमारे आहेत ना हा तर तू आपला घुसमारे करून टाक कसे बोलता कसे बोलतो म्हणजे क्या बाम तुले सांगून झालं मला डोकं खराब नको करू ज्ञानेश्वर शाळेची गंमत राहिली हा मस्त हिनं पावडर डेकोरेशन केलं हा तर चालली साज शृंगार करणं हे बायांचं कर्तव्य नाही मले सांग काय रोजच्या रोज हा त्या 19 तारखेपासून 8 दिवस झाले लोकांच्या गमती पाहिली जातं आणि आपल्या घरची गंमत नाही झाली त्याचं कसं म्हणतो घरची गंमत काय भारी आपल्या घरची गंमत दिवस रात्रीची आहे ना तू का मला पागल करून राहिलीस का हे घरी नाही राहील तर घरची गंमत होईल का म्हणजे अरे हे नवरा बायकोचं जीवन हे संसाराचा गाडा हे गंमतच झाली आहे समजलं की नाही तर मग तुला सांग काय माय बाप हो आमचं घर आहे मातीचं तुम्हाला सांगतो कोटची घोसाडी आणि 3 जागोजागी उकीर काढून ठेवलं 2-4 कोंबड्या त्यानं जागोजागी पीठ ढाकून ठेवलं दिवाळी सारखा सण त्या घराला सडा नाही सारवण ते भांडे देशात तसे पडून आहेत आणि आपली घरची गंमत तर रोजच आहे म्हणतं मला एक सांगा ना या घरच्या कामाला रोज कधी बाई मी एकटी करते एखादी जरी दिवस त्या घरचे काम तुमच्या माता जातीला केला तर तुमच्या शाबाश पाहिल्या यालेच म्हणतात बायका दायकानं माणसाची फजिती आहे का एखादा दिवस तुम्ही जर काम केले हा आता तुमच्या काय नाकाचा शेंडा वाकडा होते हे बैताळे आमचं काय नाकाचा शेंडा वाकडा होईल हा मला सांगा भारतामध्ये जर बाया नसत्या तुम्ही आई आम्ही माणसं जर असतो तर आम्ही आपले काम केले नसते का नाही केले नसते का जग सांगायचं असेल तर या जगाला काही नवीन सांग आणि तुला काय नाही कामासाठी ना झोपा काढण्यासाठी आणलं काय तुम्ही ना कशाला बाबा कामाचं बोला आणि म्हणून ऐक मी कामाचं बोलतो आपला धंदा कशाच्या आपला धंदा शाबाश आता जमलं तर मी काय म्हणतो आज मला नागपूरला जायचं आहे आणि त्या 10 सदस्यांना ज्याची मानधन समितीवर निवड झाली त्यांना निवेदन द्यायचं आहे आणि आज जर गेलो नाही तर मला नाही वाटत समजलं का नाही सगळं जिकडे तिकडे काय म्हणतात त्याला म्हणजे असं गोंधळ होऊन जाईल समजलं की नाही तर मी काय म्हणतो आज बाजाराचा दिवस धंद्याचा दिवस तर मी नागपूर येईपर्यंत आजच्या दिवशी आपलं दुकान सांभाळ 8 दिवस तुम्ही माझाही जात बायांशी बोलत नाही 9व्या दिवशी येऊन बायकोशी पुढे मारता पण असं म्हणता का की 8 दिवसामध्ये तिच्या प्रकृतीमध्ये बदल झालं कशी आहे काय नाही बरी आहे की नाही तुम्हाला काय धंद्याची पर्वा आहे पण मला जीवाची पर्वा नाही आता पण झालं तर झालं काय तुला मला सांगशील तर म्हणजे तुझी माझी तर कोणतरी नाही वाटत
माझ्या भंडाऱ्या एकुलती एक माझी बायको मरून गिरून जाईल. पहिले तिच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. पाहू दे तुझ्या हात. अरे बापा रे, हे नाडी तर खूप वरवर लवकर आहे. एवढा ताप तुझ्या अंगामध्ये आणि तू आज मला सांगून राहिलीस. आणि तुला जर काही झालं असतं तर मी का केलं असतं म्हणतो. एवढी किंवा आहे ना, एवढी किंवा आहे ना, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. हो लवकर जा डॉक्टरला घेऊन या रायावा. चिंता नको करू. नाही तर तुमची पांढरी पांढरी काम पान मात्र डोकं खराब होऊन राहिला आता. तापच तसा आला. ए रडू नको समजलं का नाही. वाटल्यास थोडसा थुका लावून घे पण रडू नको. मी काय म्हणून राहिलो, रडू नको. तू रडलीस ना मला होत्या काल्यासारखं लागते. समजलं. माझे मित्र आहे डॉक्टर साहेब, मी त्यांना फोन करतो आणि जाऊन घेऊन येतो. लवकर घेऊन या. हॅलो डॉक्टर साहेब. ओ रामगुंडूजी घरी आहात का? थोडीशी यावर इकडं. माझ्या अर्धांगिनीची प्रकृती बरोबर नाही. खूप ताप आहे तिच्या अंगामध्ये. माझ्यासोबत चाला बरं थोडंसं. शाबास. डॉक्टर साहेब आले. आवाज दिलं पाहिजे. शिला, अगं ए शिला. अगे मा का भाई हा डॉक्टर आहे ना. डॉक्टर साहेब आहे ते. हो का? हा मा हा डॉक्टर आहे का बा? हे डॉक्टर हे चांगली बोल. मानसपद MBBS आहेत. MBBS. हे डॉक्टर साहेब आहेत का? हे डॉक्टर साहेब आहेत. काहून? मला एक सांगा कारभारी, यांना हात पण नाही, यांना डोळे पण नाही, यांना पाय पण नाही, मग हे कशी इंजेक्शन देतात? बरोबर देतात. कशी? हे कलियुगामध्ये आमचा जन्म झाला आहे. हो का? सत्ययुगातले डॉक्टर वेगळे होते. कलियुगातले डॉक्टर वेगळे आहेत. हो का? आणि हे कुठले आहेत? कुठे? वेस्ट इंडिज. भारतातले नाही, वेस्ट इंडिजून आले इथे. एवढ्या म्हणजे देशाच्या बाहेरून आपल्या भारतात आले म्हणून काळे आहेत. हा म्हणून काळे आहेत. याचे 2 इंजेक्शन तू घेतली ना एका झटक्यामध्ये फसफस नाही तर फसफस. 2 इंजेक्शन कारभारी लहानाची मोठी झाली वा इंजेक्शन घेण्याचा प्रसंगच पडला नाही मला. नवीन वेळ आहे. डोक लागते. पहिल्या वेळेस थोडस दुःख लागणारच आहे नाही काय. जेव्हापर्यंत लेकरू पडणार नाही झळणार नाही तर मजबूत कसं होईल. थोडा वेळ वाटत. बरं मला सांगा, झोपून घेऊ का वाकलं ना घेऊ? तू म्हणशील तसं. झोपले नाही देते, वाकले नाही देते आणि ओवण्या नाही देते. माय ओवण्यानं का होत्या का? ओवण्यानं तुला समजत नाही बाप्पा. तू कधी गेलीस नाही धान रोवाले? नाही. कुठे गेलीस तर? मी तुमच्याच घरी राहील. माझ्याच घरी राहिली. तणशीत काऊन नाही धसलीस तर? आमच्या चुका लावते ना. हा फोन लावते. इकडे घेतो इकडे घेतो. जसं हँडलले हँडपंप मारून द्यायला मी. कारभारी इंजिनले कारभारी अजून एक वेळा जसा गोटा लागला गोटा तर जसे आले तावामध्ये तर भडो एवढ्याला डॉक्टर टाकते तरी पुढे ते इंजेक्शन नाही धसून राहिली. कारभारी 3-4 झटक्यामध्ये अशी माझी तब्येत जाग्यावर आली बा. असं का? याची नजरी माझ्यावरती आणि त्याची नजर माझ्यावरती आणि गेलेली गाठ जाग्यावर आली आणि तब्येत दुरुस्त झाली. जमलं का नाही? शाबास. तब्येत दुरुस्त झाली. आता मी काय म्हणतो, काय मग? लवकरात लवकर बाजाराचा दिवस आहे. आपल्या धंद्याची तयारी कर. कारभारी ते बॅग आहे ठेवले ते घेऊन जा आणि आपलं दुकान सांभाळ. मी जायला लवकर येतो. बरं तुमच्या म्हटल्याप्रमाणे ना ते बॅग घेते. कुठली प्राणनाथ स्वामी मेरी जिगर के तुकडे. अरे बापा रे. तुमच्या म्हटल्याप्रमाणे मी ही बॅग घेते पण
हे बॅग तुम्ही घ्या ना, तुम्ही जमा करा ना. पाहिल्या भाऊ कसं करावं माणसाचं आणि काय होईल काही समजत नाही. या काळात बाईले बोट सुद्धा लावता येत नाही भाऊ, कारण काळच बायाचा आला. बाया झाल्या ठोकर नामे, माणसं झालं पिंगल ठोकर. लेडीज फर्स्ट आहे. ए तू किती शिकली आहेस? मी माझं शिक्षण जास्त नाही आहे बा. जास्त तरी 12वी, ग्रॅज्युएशन, डबल MA, PhD. हा का? आम्ही अंगठा बनवतो आहे. हा त्या फुला पुस्तक किडा आहे. तर तुला काय समजणार आहे फर्स्ट म्हणजे काय होते? काय होते रे बापू फर्स्ट म्हणजे? शाबाश, बकरा हुशार आहे. हा चांगली बोल जरा, समजलं की नाही? तर मी काय म्हणतो, लेडीज फर्स्ट आहे म्हटलं तर तुला वाईट वाटलं नाही? त्याच्यासाठी एज्युकेशन घेणं महत्वाचं आहे, समजलं की नाही? तर तू नाही जाणार दुकानामध्ये नाही जाशील? मी नाही जात, मी चालली आपल्या भावासोबत मंडई पाहणे. पक्का विचार केलीस का? शहाण्या लोकांचं म्हणणं आहे का नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पाहिजे पीठ, तेव्हा जिंदगाने होते नीट, समजलं की नाही? एक कलाचा नवे खेळणं म्हणून मिळत जमविला. पक्का विचार केलीस तू? आहे मी काय ना तुझं लक्ष देऊ नाही. कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम, कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम, कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे लाखों सितम, चाहे जमाना करे लाखों सितम, कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम, कभी तेरा दामन्ना छोड़ेंगे हम. नियमाने वागणारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग. संसाराचा घाट मारी तरशील ग, संसाराचा घाट मारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग. संसाराचा घाट मारी तरशील ग, संसाराचा घाट मारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग, नियमाने वागणारी तरशील ग. लवकर उभी होय, उठ लवकर, स्टँड अप. नाही होत का? काय विचार कर बरं. असं बसतो तू मध्ये. काय समजलं आहे पण काय नका समजा. कांदा कसा फोड देता? लवकर उभी होय. कहावत है बुजुर्गों की, हम सब तुम जानते कि लातों के भूत कभी बातों से नहीं मानते. पाहिला भाऊ किती वेळचाही ना मानून राहिलो, पण ऐकते का? हा 3 हट्ट आहेत माणसाच्या जीवनामध्ये. एक बाल हट्ट, दुसरा आहे घोडा हट्ट आणि तिसरा आहे स्त्री हट्ट. पण असं जमणार नाही. आणि म्हणून अरे मोहब्बत के स्टॉलों में चलता रहूंगा, जगामध्ये पुरते माणूस
खाण्यात माती पडे तुया मोलतीर कुत्री हातच लमच्या काऊन थंडीच्या बावरलास का त्या पण भिल्लास का लक्ष्मी पूर्णावर का तुला माणसं नाही भेटत कुस्ती खेळाले लमच्या पायासन कुस्ती खेळतात लमच्या लेंड खजूर राम राम बाबाजी राम राम बाबाजी जोडा फाटत नाही मारी काऊन म्हणजे लमच्या खात्या नावून कवलास अरे म्हणजे तू जेवायला बसला होतास का जेवण नाही बसलो नव्हतो हा, हा. मी करत होतो म्हणजे तू करत होता का करत होता झगडा करत होतो हा म्हणजे झगडा करत होता म्हणजे तू भिल्ला होता अबे भिल्लो नव्हतो झगडा करत होतो म्हणलं ना होता अबे, झगड्याला माझ्या बायकोला खमसम चांगला तर तू झगड्याला भिल्ला होतास ना मारत होतो आणि तेवढ्यामध्ये मी आलो तू आला मग तुझ्या ओळखलं पैसे जायचं का राहील हा, हा, हा. तू मला सांग कोणाच्या घरी जायचं आहे कमीत कमी खेकार खुकार करून गेलं पाहिजे हा, हा, हा. तर तू एक काम नाही केलं असतं हा. आपल्या घराच्या समोर बोट काम नाही लावलास काम चालवा वाहने धीरे चालवा मला सांग तुले मा घरी येण्याचं कारण कोणतं होतं? काम म्हणजे तुला काय आमंत्रण दिलं होतं का बेबीला हा, हा. नंतर साल्या मा दिमाग खराब नको करू ए, भाल्याच्या वेळेस साल्या तोंडाच्या साल्या हा? जाऊन लक्ष्मी कुंडीत मावरलं का आता? मावडलं का म्हणजे म्हणजे तुझ्या घरी आलो म्हणून मला काय म्हणशील का साल्या तू तुले साल्या म्हणून म्हणलं ना म्हणून साल्या तुले तू मला साल्या म्हणते हा मा डोकसा खराब केला मला साल्या साल्या का होय बे साल्या बोलो. अबे मी तुले दिसते ना साल्या म्हणतो म्हणजे तामा दिसताय दिसताय तेव्हा बोललो का नाही कोणता दिसता माय बायको तुझी कोण होते बायको होते बोलो साल्या बाबा तुमची बायको होते म्हणलं त्याला असं म्हणणं का ती माय बायको कोण होती तुझी माय बायको होते हा, हा. तुझी वाली कोण होते माय बहीण होती तुझी बहीण झाली हा. मग तू कोण झाला तिच्या मग हे माय बहीण झाली हो. मग मी तिच्या नवरा झालो त्या चमडा काढतो कुणाच बकऱ्यासारखा अरे बाबा हे माय बहीण झाली तर तू कोण झाला बे तिच्या तर मी भाऊ झालो ना साल्या असं म्हणलंस का बे पहिले तुला तसं नाही पाटील साहेब तू तिचा भाऊ झाला मग तू साला नाही होती साल्या भाषण काय करता एवढं माहिती आहे ना हा. हे माई बहीण झाली आणि मी तिचा भाऊ झालो म्हणून मी तुझ्या सारा झालो म्हणून तुम्ही मला साल्या म्हणल्या ना बोलल्या गेल्या तुम्ही आपल्या याच्यानं म्हणा रिश्त्यानं दिसत्याला बोललो का नाही 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 बरोबर हा. आहे तुमचा रिश्ता नाही चुकत हा बरं एक गोष्ट सांगून द्या बाजी हा कोणती माई बायको तुमची कोण होती तुमची बायको मायवाली तेच होईल माई काय होईल बायको बॅम आणि शेण खाया ते माई बहीण नाही का बे बहीण होईल मग तुम्ही कोण व्हाल तिचे भाऊ होईल भाऊ होईल भाऊ हा आता मग माई बायको तुमची बहीण झाली बरोबर तुम्ही झाले तिचे भाऊ भाऊ. तर मग तुम्हा साडाला झाला का साल्या अरे बापरे. अबे मला सांग तू मला साल्या म्हणती मी तुला साल्या म्हणे हो, बरोबर आहे. तुले साल्या काऊन म्हणतो काहून म्हणते तूही बहीण झाली समोर आणि तू झालास मांगव माझी भोकी जामा धरून म्हणजे हा म्हणजे मी विकून झालो तू जावे आपल्या घरी अबे हे बोलण्याची परिभाषा तुझी बहीण झाली समोरून म्हणजे पहिले जन्माला आली आणि 2 वर्षाच्या नंतर तू जन्मला आता असा म्हणून नंतर झाला म्हणून म्हणजे म्हणजे मागून झाला म्हणते कसं बोलावं याच्यासोबत काही समजत नाही म्हणजे तू तिच्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे म्हणून तू साला होत हा म्हणजे हे मापेक्षा मोठी आहे म्हणून मी साडा झालो हा हा, मी म्हणलं तू माझ्या झाडा झाला तर मी तुझ्या झाडा होतो दोस्त एक गोष्ट विचारू हा. तुले बायको आहे कोण म्हणते कोण नाही म्हणत नाही मीच म्हणतो तुले का म्हणता तुले बायको आहे का बा म्हणतो हो तर कोण म्हणते बा म्हणतो आता कोणी नाही म्हणून राहिला हा. मीच म्हणून राहिलो तुले म्हणजे तुम्ही म्हणता मीच म्हणून राहिलो रे. का म्हणता तुला बायको आहे का बा म्हणतो हो तर कोण म्हणते बा म्हणतो अरे साल्या, तू माझ्या डोक्यात पाहशील का बे तुम्ही आपण मी म्हणून राहिलो तुले तुम्ही म्हणता हा मीच म्हणून राहिलो का तुले बायको आहे का कोण म्हणते बा अबे कोणी नाही म्हणा मी नाही ओळखलास का मध्ये तुम्ही ओळखलं पाहिजे हा, ओळखला ना हा. निशान साहेब पार्टीचे हे पार्टीचे पारडी मग पारडी म्हणायच्या ते मला ओळखलं असतं तुला ओळखलं पाहिजे. मीच म्हणून राहिलो तुले तुम्ही म्हणता मीच म्हणून राहिलो तुले का तुले बायको आहे का तुले बायको आहे का बा म्हणलं आता म्हणलं असतं हो म्हणजे त्यांचं माझे माझे बी खाते हा
आणि त्याचं मला पोटसा का वर्षा का नाही हा. हा, मी असा कसा मोडतो का हा मी तर तुझ्या छाती घेऊन बसायच्या संध्याकाळी असं हा. मसण्या उद्यासारखा मस्त्या उद्याच्या वरच्या मी तू हा. बर ठीक आहे सांगे की मला तो महेश शेंड्या बेसूरवाला तर का म्हणे नवरा आहे का असं उरपटा काऊन बोलतो रे तू माणसाला बायको नाही राहील तर नवरा राहील अरे तसं नाही तुला मालूम आहे कोरोना मध्ये हा कितीक लोकांच्या जिंदगाड्या उद्ध्वस्त झाल्या रे चांगल्या जवान बायका मरण पावल्या आता तर या काळात 2-2 लेकराच्या माया उठून पडून राहिले हा म्हणजे माई बायको पडाई म्हणजे मी उदाहरण देऊन सांगून राहिलो तुले हा मला होऊ शकते बा पाटील साहेब हा बायको आहे पाटील साहेब रस्ते तो बात करताना खाता तो हक्का हाव बारीक चुरी हो काट्यावर जरी मोजला तर 25 किलोची भरतो पण बायको त्या बैलमा 70 किलोची ठेवतो पुढे जागच्या जाग्यात तिथे चॅनल पडतो ठसका आहे दरारा इम्प्रेशन आहे मला त्या वजन आहे हा त्यासाठी आहे का रामलीला माहितीला बायको म्हणून ते होईल नवरा बनला भाड्याच्या बैल पाहिलं ना मग आली तुमच्या भोकंडोऱ्या मोठ्या नाकानं सांगून राहिला म्हणते मी आपल्या बायकोला झोड पसवतो म्हणते अबे मीच मारत होतो हा कोण म्हणते आपल्या बायकोला मारून राहिला म्हणून मी आपल्या डोळ्यानं पाहिलं तुझी बायको साले तुझी आदत नाही गेली का बे चिड चालू करायची माहिती आता ती शांत होती आणि मी तिला मारत होतो कोण म्हणते मारत होता म्हणून ते मला मारत होते हे तुला मारत होती इमानदारी सांग जबाबदारीनं पाटील साहेब आपल्या डोळ्यानं पाहिलं बरोबर मला सांग बरं हा खाली कोण होतं हा तर तू होता बहीण होता ना असं मी खाली होतो आणि मायावर तर त्यावर तर तुझी बायको होती असं आणि तिच्यावर तर तिच्यावर तर मी होतो आसाराम बापूचा चेला होतो मी आता मग काय मी तिला उचलत होतो मी म्हणलं पण पाटलाच्या छातीवर बसली म्हणलं जीव घेऊन टाकल म्हणून लक्षात बारीक थोडी काय म्हणलं त्या पण जीव घेऊन टाकल म्हणून मी तिथं आले म्हणून तिला उचलत हा शाहीर साहेब 15 मिनिटांमध्ये उरकून टाका. ठीक आहे तर तू एक काम कर तू आपल्या घरी जा काय हरकत नाही मी घराकडे जाताना आपल्या बायको घेऊन आपल्या बायकोला घेऊन ये हो काही हरकत नाही त्या बोलणी म्हणता काम न बनलं माझ्यासारखा होतच माणूस नाही बापाच्या घरी काही मार आळाची बिंबळाची खपवली घरी पांढ चाऱ्याची इज्जत टाकली लंगलंग दिवाळी आहे त्यामुळे त्या दिवशी माझं 2 रुपये मागत त्या बहिमा फोडा घेऊन झाली पण हा गंगेला कोणाला सापडलो नाही त्यामुळे आई बहिमा एवढी उंबर बायको हाय लहानची केचुडी पण चिपकी मानी जात पण रकत बिल्या सोडत नाही ती आपण पुरा सौत्याने भाषा आहे चार घराकडे जाऊन पाहतो बदल कुठे करून पाहतो आई गेलं ठीक पण याचं काय धापात खाल्लं की आपण हिमाला बायको घेऊन येईल म्हणून आपल्या घरीची आपण 2 वाकडा ढकून पाडला झटतो की हा आई बहिमा जाऊन पाहतो घराकडे पण कोणी म्हणतो बाजी भारत सरकारने 2 इंजेक्शन काढल्या म्हणते बायका द्यायचं एक देशीचा वापर ना दुसरा मौवाचा वापर मला दाबोटाची विनंती आहे का दारू प्याने पण आपली जिंदगी खराब करायचा दारूला बायको भेटणं माझ्यावर आहे म्हणून डोक्यात टोपी टाकली जाय एखादं भजन कुठे म्हणतात तर बायको तरी वाटत कमानावर भक्ती मार्गात लागला म्हणता घरात जाऊन पाहतो कह दो कि गरीब सुदामा गरीब आ गया है गरीब सुदामा गरीब आ गया भटकते भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है तुम्हारे महल के करीब आ गया है आता घरात त्यांचे 2 दरवाजे लावून आहे का मग घरचं डेकोरेशन कुठं गेलं की आपण गेलं तर नाही कसे पोटारले मंडळी पाहिजे
लिहिले हे पिंकीचे मा कचोरीचे मा काय लोक घराच्या बाहेरच्या पण रातच्या थंडीनं पुरा बाहेरून लाव घरामध्ये धसलं दिसलं ती या बहीण मा छाती रुपा होईल मग नको बंद काय झालं म्हणून हे जलबीचे मा फिंगरचे मा या पिया बहीण मा का झाला वारल्या ठेवून घे ना काका होते याच्या घ्या घ्या बहीण मा हा मला सांगा वारला तरी असं तम करता खाऊ नाही ना घेऊ नाही ते चांगली पलेट भात चिवडा काढली बाई खासाठी लागला कसा पोंगासूर रुपयानं डकरते या बहीण मा पहिच्या बोलून मध्ये मध्ये वारलाय तरी तम करते अहो वारल्याच्या माणसाने मोठा तम येते ठोकर माणसाने विचार तू कसा दम टाकते फेस टाकते बरं मला सांगा असा कोणता महत्वाचा काम पडला जसं काही लागला गावातला मुरारीवाला माणसाला का जेव्हा काम बोललं तेव्हा बायकोला आवाज देते भले सांग कोणं करते मी आलू शिलत होती म्हणजे का तुला छोटे घेतली असते आलू शिलाच्या हॉटेलचे हवा एवढ्या लवकर विसरल्या कालच म्हणे माझं पहिलं फाटवा येणार आहे म्हणे आलूचे बोंड आणि आलू भजे बनवतो म्हणे तर आलू शिलू नाही मी आलूचे बोंडे होते का आलू भजे भराय होतस म्हणजे तू घरातल्या आवडे कामधंदे करत होती तुले करता येते लिहिले काम नाही तुमची बहीण येऊन करते राहते घरात अहो करतेस मी का म्हणतो काय कमी तो निशान पाटलाले ओळखता का तू ओके माय निशांत पाटील अहो निशांत पाटील तर माझी चांगली जीव भावची भाटवे हो त्या भाटवा होते होय ना त्या बनपिया गावभर भाटवेच आहे का म्हणजे पिया भाटवा होते आणि त्याची बायको कोण होते त्याची बायको कोण होईल ना त्याची बायको माझी जीव भावची मैत्रीण म्हणजे माझी बहीण तुझी बहीण होते होय ना मग मला सांग लिहिले त्या भाटव्याच्या लग्नाला वर्ष झाले किती अहो त्यांच्या लग्नाला झाले 10 वर्ष काय पोटी पाठी काहीच नाही तर त्या भाटवा होई विचारून नाही पाहिजे म्हणतो मला मी काली काऊन नाही झाले म्हणून त्या भाटव्याला लेकर होतील कसे त्या भाटवा करते तमाशे शायकी गणपती बसला का त्या भाटवा उठला ढोक चौक घेऊन त्या आपण 6 महिने घरी येत ना कायचे लेकर होतील अहो यंदा साल भावलं त्या भाटव्याले माहित नाही कोण्या 36 देवाची मेहरबानी झाली का काय झाली तर त्या पण एका एक 2 पोट्टे झाले तुमचा डोका हो का खोका हो तुमच्या आधीच्या नवऱ्यानं पाहिले माणसाला पोरं होता नाही कोणाले होते बाईला होता बाई तुम्ही कुठून आणता काही नको बोला त्या बहीण आमच्या मातावर शान मारताना म्हणता बाईले होते बाई आहे म्हणून तुमची शान आहे कुत्री नाही ना भुरी मांजर नाही अहो बाई आहे म्हणून आमची शान आहे नाही तर आम्हाला कुत्रीला हुंडी असते हा मध्ये माझे काम धंदे तू करतेस काका करते सकाळी उठते सरसरवण करते सारे घरातले काम निपटवते बाई मला 2 पायल्याचा भात बनवते ना याच्या तोंडात टाक म्हणजे स्वयंपाक करतेस माझे कपडे धुतेस अहो तुम्ही हा म्हणून आम्ही कपडे घालतो आम्हाला गरजच कोणती आहे का हिरवा कोळसाचे पानं कमी असतील तसाच राहिलो असतो ते काम करतेस म्हणते तर त्याच्या घरी आहे 1200 झाडा पोंगा कर्मेश्वरच्या कंपनीच्या जीवन घ्या मला सांगा हाल हुलम नको करू मला सांगा भारतात काय काय आहे थांब ना मुले घरतच जाऊ तुला का लागते काय काय बारशामध्ये लस्सी पांढरीवाली मस्त डाट राहते मोठा चुरपू अशी सारखू पेते मी थोडी सारखी पेतो बर्फी ओके 36 रंगाचा माल आहे हो कोणता बापा लाडू आहे जलेबी आहे सेव आहे पापड आहे खजूर आहे लेन खजूर आहे मला सांगा तो पेन खजूर म्हणता तो खाल्ली मी पण लेट खजूर अजून नाही खाल्ली लेन खजूर नाही खाल्ली कसा करायचे वा तुला नाही माहित नाही तू येथे आलीस ना महेश भाऊजी विचारलो लेन खजूर कसे राहते म्हणून कसा रंगाचा राहते आवड रस्त्यावर राहते
मला खातच नाही. डोंगरातून निघते नाही हो. त्याचा जन्म होते सकाळी 4 वाजता. माय बोलाय आणि जास्त वेळ राहत नाही. समजून घ्या 6 वाजेपर्यंत त्याला खाल्ला तर खाल्ला आपोआप विरून जाते. असा विचित्र पण काम करता सकाळ वकाळ पाटणाच्या घरी जाऊ. जसे त्याच्या घरात गेलं की 2 लेट खजूर आणायचे. माझ्या तोंडात काय मी बोरसुराव खाऊ धरून मारीन त्या पाटलाच्या घरी बाळासाहेब सरम नका पाहिजे सरम सांगे त्याच्या घरी बाळासाहेब काय ना काय त्या 2 लेकराला घेतलं पाहिजे म्हणून पकडली मी. एक तोड्याची चैन आणि एक तोड्याचा कमरबंद. कायच्या कमरत ते घालायचा नाही का अहो हो तर चांदीचा का सोन्याचा. सोन्याचा. त्या बहीण येतो माझी चेटी फाटून गेली त्यावर शिवशिव घालतो. सोय नाही मारली पैसे नाही फटाक्यासाठी पोटे बोंबलते आपण फटाके घ्यायची सोय नाही. असं आज सोनं केवढ्यावर गेलं माहित नाही हो बापा. तुला काय वाटते 15 रुपये गरम आहे म्हणतात का माहित नाही. 1,33,000 गेलं सोनं. 20 तुला गऱ्यातलं गाण ठेवायचं सोडून राहिलो. तर मग का पकडायचं. हाताचा डब्बा का करायचं त्याचा. 10-15 रुपयाचा होईल. बस तेवढं घेऊन सगळ्यांच्या बरोबर चला राम राम नमस्कार. तुमची बायको काय आणली आहे बाजी आणली आहे ना. आणि माई बोललं बांधून नाही. बरं तू एक काम कर फक्त तू चालला जा. मी त्या बायकोसोबत बोलतो 2 शब्द. आता वेळ कमी आहे. मग पाठवून दे. ठीक आहे मी पाठवतो. राम राम बोला. लीलाबाई नमस्कार जी. नमस्कार जी. तर आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का. हो आहे ना. तर एक मी मार्ग सांगतो माझ्या पत्नीबरोबर जाल तुम्ही. बरे बरे नक्कीच जाणार मी. तर ऐका नवरसाचे करुण मंत्राला निघाली अधिष्ठानाचा आणि मग काय झालं त्यात झाली नवलाई
माझे गुरुवर लिहितात पुरुषोत्तमा सांगती नार याच ठिकाणी आमचा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले